तर इकडे बघू शकता समुद्र, खूप मोठा समुद्र आहे. जिथवर नजर आपली जाईल ना तिथवर हे समुद्राचं पाणी होतं आणि असं पाणी अशा लाटा येत होत्या ना की माझं लक्ष तिकडंच होतं. आणि इथं देवदर्शनाला आम्ही आलेलो आहोत. आता नाव काय आहे म्हणजे तिथं आठवत नाही आहे मला, पण नंतर मी यांना विचारून तुम्हाला सांगेन. तर अगोदर आम्ही देवाचं दर्शन करून घेतलं, म्हणजे 1 वाजेपर्यंतच हे मंदिर उघडं राहत होतं, मग नंतर बंद करणार होते. म्हणून आम्ही दर्शन केलं घाईगडबडीमध्ये आणि प्रसाद पण घेतलेला आहे. वार सांगितल्याचा शनिवार आहे, आमचा सगळ्यांचा शनिवारचा उपवास होता. तर इथंच आम्ही प्रसाद वगैरे घेतलं. मग त्यानंतर आम्ही वरती आलेलो. तिथं बघू शकता महादेवाची मूर्ती खूप मोठी आहे, तर ते बघण्यासाठी आलो. आणि वरती ना इतकं छान व्ह्यू येत होता ना, इतका सुंदर. आणि इथं रावण आणि गणपती बाप्पांचा स्टॅच्यू आहे. म्हणजे आत्मलिंग जेव्हा रावण घेऊन जात होते तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांना म्हणजे त्यांची लीला दाखवली आणि आत्मलिंग तिथं स्थापित केलेलं आहे. आम्ही तिथं पण गेलेलो होतं. जेव्हा लॉंग व्हिडिओ दिला तेव्हा मी पूर्णपणे डिटेलमध्ये शेअर करणार आहे की कुठं कुठं गेले होतो, पूर्ण नाव मी विचारून सांगणार आहे. कारण आम्ही इथं सगळीकडे पहिल्यांदा गेलेलो होतो, त्यामुळे मला आठवत नाही की आम्ही इथं कुठे आलेलो. पण खूप सुंदर असा व्ह्यू आणि समुद्र जिथवर नजर जाईल आपली तिथवर या समुद्राच्या लाटा येत होत्या. इतकं पाणी होतं ना, इतका सुंदर व्ह्यू होत होता, असं वाटतं इथून जाऊच नाही. आणि गरमी खूप होती त्यामुळे मी आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केलं. तर हाच होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग. बाय बाय, टेक केअर.